मकर संक्रांतीचे वेध सर्वांनाच लागलेले आहे। मकर संक्रांत म्हणजे पतंग उत्सव। पतंग उडवताना मागील काही वर्षांपासून नायलॉन मांजाचा सर्रास उपयोग होत आहे। नायलॉन मांजावर विविध अपघात व दुर्घटनांमुळे कायद्यानुसार बंदी असून चोरून लपून नायलॉन मांजा विक्री व खरेदी होत आहे। शहरात मागील 2 दिवसापूर्वी 3 वर्षाच्या मुलाचा गळा चिरला। या घटनेमुळे औरंगाबाद खंडपीठ संतप्त झाले। प्रलंबित याचिका तातडीने सुनावणीस घेत आणि सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांना शासनाने बंदी घातलेली असतानाही नायलॉन मांजा बाजारात येतोच कसा अशी विचारणा केली। याशिवाय अशा घटना घडल्यानंतरच मनपा आणि पोलीस प्रशासन जागे होणार का असा देखील संतप्त सवाल केला। आता नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर व विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे। बरोबर आहे. ज्या शहरामध्ये 2 घटना घडलेल्या आहेत त्यामुळे जे आहे पोलीस आणखी सतर्क झालेले आहेत। याच्या अगोदर सुद्धा जे आहे आम्ही नायलॉन मांजा वापरू नये या संदर्भात बराच प्रचार वगैरे केलेला आहे आणि वेगवेगळ्या चौकांमध्ये सदरचे जे आहे नायलॉनचा मांजा वापरू नये म्हणून बॅनर्स बनवून आम्ही वेगवेगळ्या चौकामध्ये लावलेले आहे। माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय उपायुक्त सरांच्या आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पोलीस स्टेशनला जे आहे विविध जे आहेत विक्रेता, मांजा विक्रेता आणि खरेदीदार वगैरे यांच्या आम्ही मिटिंगा घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर सिटी जे आहेत एसीपी ऑफिस जे आहेत त्यांच्याही ठिकाणी मिटिंगा झाल्यात आणि आज रोजी जे आहे माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा पोलीस आयुक्त कार्यालय या ठिकाणी मिटिंग ठेवण्यात आलेली आहे आणि आम्ही स्वतः जे आहे प्रत्येक एरियामध्ये वगैरे जाऊन ज्या ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री होते अशा शॉपवर वगैरे जाऊन त्यांना आम्ही समजून सांगितलेलं आहे की कोणीही नायलॉन मांजाची विक्री करणार नाही आणि पब्लिक मध्ये जाऊन सुद्धा सांगितले की तुम्हीही खरेदी करायचं नाही आणि जे लहान मुलं आहेत किंवा मोठे आहेत की जे पतंग वगैरे उडवतात त्यांना सुद्धा समजून सांगितलेलं आहे की कोणीही अशा प्रकारचा नायलॉनच्या मांजाचा वापर करायचा नाही आणि कोणी करत असेल तर त्याची माहिती आम्हाला द्यायची आहे। या व्यतिरिक्त जे आहेत आम्ही वेगवेगळ्या ग्राउंडवर किंवा ज्या ठिकाणी पतंग उडवले जाते त्या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे आणि चेकिंग केलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त स्पीकरवर सुद्धा आम्ही असं जागोजागी जाऊन फिरून वगैरे आव्हान लोकांना केलेलं आहे, समजून सांगितलेलं आहे आणि याशिवाय जर समजा कोणी अशा पद्धतीने नायलॉनचा मांजा विक्री करत असेल किंवा खरेदी करत असेल किंवा ऑनलाईन मागवत असेल वगैरे तर त्यांच्यावर जे आहे कडक पद्धतीने जे आहे कायद्यानुसार गुन्हे दाखल करून इव्हन एवढंच नाही तर 307 सारखे म्हणजे जीवे मारण्याच्या उद्देशाने हे सदरची घटना घडवली अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करणार आम्ही आहोत। त्यामुळे सर्वांनी आताच जे आहे सतर्क व्हावे आणि जर समजा अशा पद्धतीला आम्हाला कोणी निदर्शनास आलं तर आम्ही त्याच्यावर जे आहे एकदम सख्तपणे कारवाई करणार आहोत। याच्या व्यतिरिक्त आमची पालकांना सुद्धा आव्हान आहे की पालकांनी सुद्धा आपले मुलं काय करत आहेत, काय खरेदी करून आणलेलं आहे, कशा कोणता मांजा वापरून ते पतंग उडवत आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे। नाही तर पालकांना सुद्धा यामध्ये जबाबदार धरले जाणार आहे आणि त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत पण कारवाई केली जाणार आहे। तर मॅडम पण एवढं आपण कायद्याचा धाक दाखवतोय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, आपण करत आलेला आहात, पण तरी सुद्धा चोरून लपून मांजा विक्री काही ठिकाणी होते। हा मांजा सर्रास मार्केटला वापरला जातो, यावर काही करता येऊ शकत नाही का? नाही, यावर पण आम्ही सगळं लक्ष ठेवूनच आहोत। माननीय पोलीस आयुक्त सरांनी जे आहेत वेगवेगळे पथक निर्माण केलेली आहे, क्राईमची जी आहे टीम सुद्धा यावर वॉच ठेवून आहे आणि स्वतःहून म्हणजे जाऊन शोधून अशा पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केली जात आहे आणि जे ऑनलाईन मार्केटिंग आहेत त्यांना सुद्धा नोटिसा ज्या आहेत पाठवण्यात आलेल्या आहे आणि म्हणजे पूर्ण जो आहे आमचा वॉच या सगळ्या गोष्टीवर आहे आणि लोकांना सुद्धा आमचं आव्हान आहे की तुम्हाला जर असं काही लक्षात आलं असेल तर त्यांनी जे आहे आम्हाला निश्चितच कळवावं आणि सगळ्यांना लोकांना माझं आव्हान आहे की मकर संक्रांत हा आनंदोत्सवाचा सण आहे। तुम्ही यामध्ये जे आहे की नायलॉनचा मांजा वापरून एखाद्याच्या आनंदावर जे आहे पाणी फेरू नये। सगळ्यांनी जे आहे तो जो सण आहे सगळ्यांनी एकदम उत्सवाने आणि आनंदाने साजरा केला पाहिजे। कोणा एखाद्याच्या जर गळ्याला काही झालं किंवा एखाद्या पक्षाचं हे झालं किंवा कोणाचं काही नुकसान झालं
तर त्या फॅमिलीचं, त्या कुटुंबाचं जे आहे तो जो दिवस आहे तो सगळाच खराब होतो आणि त्यांच्या याच्यामध्ये दुःखाचं जे आहे निर्मिती होते. तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठी दुर्घटना घडवून आणू नये. त्यामुळे पालकांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि पतंग उडवणाऱ्यांनी सुद्धा जे आहे लक्ष दिलं पाहिजे. आणि जर समजा अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला निदर्शनास आले तर तुम्हाला जे आहे कायद्याचा जो आहे हातखंडा आम्ही दाखवल्याशिवाय